तर मंडळी, मी आज काय बनवणार आहे, तर ह्या झाडाच्या पाल्यापासून मी आज बनवणार आहे पराठे, धपाटे। तर हे झाड आहे शेवग्याचं आणि इथे हवा खूप जास्त असल्यामुळे हे अशी फांदी वाकून पडलेली आहे, पूर्ण वाकून जमिनीला टेकलेली आहे। पण याला अजूनही खालूनही फुलेही येतात आणि शेंगाही येतात आणि वरती शेंड्याला सुद्धा छान शेंगा येतात। तर ह्याच्या पानांचे मी आज धपाटे बनवणार आहे। चवीला पण छान होतात आणि हे एकदम पौष्टिक आहेत, तुमच्या तब्येतीसाठी पण खूप चांगलं आहे। तर याचे कसे बनवायचे धपाटे ते आपण बघूयात। मी हे थोडेसे कवळे पानं तोडून घेतलेले आहेत आणि हे छान स्वच्छ अगदी धुतलेले आहेत। त्यानंतर इथे त्या धपाट्यांसोबत खायला मी शेंगदाण्याची आमटी करत आहे। तर त्यासाठी हे शेंगदाणे मी भिजत घातलेले आहेत। हा पाला हाताने मी तोडून घेत आहे। हा तोडायला बराच वेळ लागलेला आहे, कारण एकदम बारीक बारीक पानं असतात त्याची। लसूण जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे, मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे। आणि हा कांदा, एक कांदा छान बारीक कापून घेतलेला आहे। त्यानंतर ह्या 4 ते 5 मिरच्या सुद्धा खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर पण बारीक चिरून घेतलेली आहे। तर शेंगदाण्याच्या आमटीसाठी मी थोडीशी चिंच भिजत घातलेली आहे। चिंचेने काय होते की शेंगदाण्याच्या आमटीला एक छान चव येते। त्यानंतर इथे मी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ। त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण जिरे, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कांदा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर ही जी आपण पानं तोडलेली आहेत ही टाकून घेतलेली आहेत मी। ही पानं बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता तुम्ही, मला चिरून घ्यायचं लक्ष नाही राहिलं, मी तशीच टाकून दिलेली आहेत। तशीच जरी टाकली तरी छान लागतात, कारण मी ती कवळी कवळी छोटी छोटी पानं घेतलेली होती, त्यामुळे मी तशीच टाकलेली आहेत। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून असा एक छान उंडा भिजवून घेतलेला आहे मी ह्याचा। आणि तो उंडा थोडा वेळ 5 ते 10 मिनटं मुरेपर्यंत इकडे मी आमटीची तयारी करत आहे। आमटी पण करून घेते लगेच। तर आमटीसाठी भिजत घातलेले जे शेंगदाणे होते ते बारीक करून घ्यायचे। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल तापल्यावर मोहरी टाकायची। मोहरी तडतडली की लसूण जिऱ्याची पेस्ट टाकायची। जे मी धपाट्यासाठी लसूण जिरं ठेचलेलं होतं त्यामधलीच थोडीशी पेस्ट मी ठेवलेली होती। लसूण जिरं थोडंसं भाजून झालं की अर्धा चमचा लाल तिखट घालायचं, अर्धा चमचा हळद घालायची आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा त्यामध्येच टाकून द्यायची। थोडंसं भाजलं की त्यामध्ये हे जे चिंचेचं पाणी होतं ते टाकून द्यायचं। ते थोडंसं 1 ते 2 मिनटं शिजवून घेतलं। त्यानंतर बारीक केलेली ही शेंगदाण्याची प्युरी टाकून द्यायची आणि थोडंसं छान शिजवायचं। थोडंसं वरतून पाणीसुद्धा टाकू शकता तुम्ही, आणि जर जास्त घट्ट पाहिजे असेल तर पाणी टाकू नका, तसंच शिजवा। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी इथे मी मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर हे धपाटे लाटून दाखवायचं मला लक्ष राहिलं नाही, पण आपण जशी चपाती लाटतो तशीच उंडा न घालता किंवा तेल न लावता अगदी तसाच गोळा घेऊन तसंच हे धपाटं लाटून घ्यायचं आणि त्यानंतर भाजताना थोडंसं तेल, तूप किंवा बटर लावून भाजायचं। एकदम छान भाजू द्यायचे, कारण ज्या भाज्या वगैरे कांदा, लसूण आणि आपण हे जे पानं टाकलेले आहेत हे छान शिजले पाहिजे त्यामध्ये। तर भाजायला थोडासा वेळ लागतो आणि वेळ घ्यायचा भाजायला, तरच याची चव लागेल। तर हे बघा भाजून पण झालेले आहेत छान, एकदम छान लागतात चवीला आणि पौष्टिकसुद्धा आहेत। तर एकदा नक्की तुम्ही ट्राय करा। इथे मी शेंगदाण्याची आमटी घेतलेली आहेत आणि कैऱ्या आलेल्या होत्या, तर कैऱ्या पण घेतलेल्या आहेत चिरून। त्यावर थोडंसं चटणी मीठ टाकलेलं आहे, छान लागतं चटणी मीठ टाकून अशाच कैऱ्या। थोडंसं लोणचं पण घेतलेलं आहे त्याबरोबर जेवणाची रंगत वाढवण्यासाठी। तर खूप छान झालेले आहेत, एकदा नक्की करून बघा आणि खा।